हाय ताई दादांनो मित्रांनो सर्वांना नमस्कार. बरं का आले आता सोलापूरला जरा मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनासाठी शांतता रॅली आहे त्यासाठी आलो आहे. मला दाखवतो बघा. पाणी चिवडा मोफत सोलापूरसाठी मोफत पाणी चिवडा. एक येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी तेव्हा पाणी सभेला आता मोर्चाला एक 10-15 सुरुवात होणार आहे. तर लोकांची गर्दी बघा. शिवाय चौक आहे सोलापूरचा. ह्याच्यात वळले खाली रोडवर आवाज काही येत नाही. आपला उत्साह मला वाटतं कमी आपण करू द्यायचा नाही. मी विनंती करते आपल्या सन्मान्य पोलीस सूचनेचं आपल्याला पालन करायचं. चला बरं पुरुष मंडळी सगळे पलीकडे जाईल. मी विनंती करते सगळ्या पुरुष मंडळींनी पलीकडच्या बाजूला जावा आणि सहकार्य करावं. कुणीही कृपया मध्ये थांबू नका. महिलांच्या बाजूला उभे असलेले पुरुष मंडळी पलीकडे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सादर करतायत आणि पुन्हा एकदा एक विनंती आणि यानंतर काही विनंती आपण आपण खाली बसलेले आहात. आपला आवाज कसा असला पाहिजे. नाश्ता झालाय, पाणी झालंय, आम्हाला काही आरक्षण आमच्या हक्काचे. आपण पुढे या आणि पुढे आल्यानंतर खाली बसा आणि सहकार्य करा. सन्मान्य जरांगे पाटील साहेब इथं येत आहेत. अवघ्या संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्या न्याय हक्कासाठीचा हा लढा आपण
त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत या ठिकाणी करावे. शांतता रॅली प्रसंगी आयोजित केलेल्या सभेची सुरुवात छत्रपतींना अनाके पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान प्रेरणा त्यांच्या कार्यनेतृत्वाला साधेल असा भला मोठा पुष्पहार त्याला घालून त्यांचा यथोचित सन्मान तमाम सोलापूर वासियांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय. सोलापुरी फेटा घालू म्हणून तर तुमच्या बरोबर आहे आम्ही. स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराज सोलापूर जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं आम्ही सुद्धा कोणाला कमी नाही. आपल्याला आता कार्यक्रम झाला सिनेमाचा काही जण तर बघत नसतील बघ त्याच्या डोळ्यात तकलीफ दिली असं ना. मी सांगितलं होतं त्यांना फक्त तुम्ही आमच्या सगळ्यांनी स्पेस शांत बसा आणि नाही दिसलं काय करता मग आता ऐकून घ्या. लाखांना लोक सकाळपासून थांबले तिथे इतका पाऊस आला तरी सोलापूरचे बाजार हल्ले नाही आणि मी तुमच्या रक्ताचा पोरगा आहे मी हालत नाही येऊ दे मुसळधार. सरकारला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ खानदेश मुंबई कोकण एक नाही यांनी आपल्या दुश्मनी आपल्यासारखं पेरलंय. आपल्यात काही ऐका ना एक मिनिट ऐका ना नाही दिसलं तरी चालन काय आणि तिथनं सोलापुरात कसं आलं मग खवळ नाही तुम्हाला काय होईल दिसणार नाही नका दिसू तेव्हा आवाज दिल्ली बोल पण हे दाखवते जरा कोणाला सोलापूरची उसाळी लाखाने गर्दी बघायला कोणतरी पाहिजेत ना बघून त्यांना सोलापूर कशी दिल्ली सगळ्याची म्हणून. यांनी आपला भेट केलाय माझा पाऊस सांगतो त्याने समजून घ्या विषय आपला कुठं आलाय नेमका मराठा कशाच्या आधारावर घेरलाय मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती फक्त शांत बसा. एक 15 मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केले तुम्ही सांगणार आहे. तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल नका दिसून देऊ. आपल्या अस्मितेला हात घालायचं काम या लोकांनी आता केलंय. ज्या वेळेस समाजावरती जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट येणार हे तुम्हाला मला धोरणाचा हवा बाहेर वसवत करू नका. उगत रामदेव बातुला नाही ताण का तुला दिसतंय ना उगत आरडावाडा एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखांना लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही. त्यांना बसायचं नाही उभं राहायचं काय म्हणणं आहे तुमचं. त्यांना पहिल्यापासून उभं राहायचं सवय कारण ते राजकारणात हे गावात खाली टेकणार नाही कारण यांना मुळे आता झालेली. या राजकारणाचा मुळ्यात उठिलंय बी जिरीलंय बी मराठ्यांनी. त्याच्यामुळे यांच्यात कोणा टाइम घालता आपला खाली बसून वर बसवलं. आता पुढे बसायचं 2024 ला मराठ्यांनी ठरवायचं.
मुलगा त्यांनी सापडला. माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही. माय बापावर तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो, माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा, तो समाजाचं काम करू नको म्हणजे तो उठतो आणि घरी जाऊन बसतो. मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतोय. माझा समाज संकटात सापडला. त्या राजकारण मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही, हे सगळ्यात मोठं यांचं दुःख नाही. मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं. यांचं म्हणणं आहे, जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा. मायबापावर तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे. माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे. माझ्या समाजाला स्वाभिमान, त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये. मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारण्यांनी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉम्पलेट चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजे. इतके हरामखोर अवलादी. मी ठरवलं आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आले. मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं. मग त्यांनी सुरू केलं. त्यांच्यात बसल्यावर हे पोस्ट म्हणले कोणाचं ऐकत नाही, हे लईच खानदानी दिसतंय, हे जातवान मराठा दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना, पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला गेली ना. मग हे काम करा, याला बदनाम करा. नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा. मग आता पहिली टोळी आयला मला एक मेळ लागला ना, मी इकडं बोलत आहे तुम्ही तिकडं कोणकडे बघा. असं म्हणजे मराठ्याचं सांगत चारी बाजून लक्ष असतं भाऊ. कोण येतो होगा तिकडे टीव्ही लावलेली. मला लेट लागला तर तिकडे कोणकडे भिताडाकडे बघत, कारण कोकणातला एक जण सध्या भिताडाकडेच बघत. चांगला माणूस होता राव तो. त्याला काय झालं नाही आणि माया नाही लागल्या. अरे या पुढे पुढे चालू मग बस खाली सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. मायबापावर मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन. का बरं? मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा न्याय तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडण खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली. मी तुम्हाला ते सांगतो, तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर. त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो, काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही, आणि आला तरी तो मग काहीच बघू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असते. तू काय बघतो? त्यामुळे मी बेटाला शहाण्या तालमीतला नाही. तो काय मायला दे लागू नको बाबा. माझी विनंती मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई.
कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय आहे ते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसताना मी जर पिसळलो तर पिसळ मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड होईल. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं. तुमचा कसं काय? तुम्ही सगळे दिले तुमचं नाता एका रात्रीत जुळवत कसं काय? तुमचा कसं काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा, आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणते क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्याची, मी अडाणी बरं का, मला काही कळत नाही. बरेच जण म्हणतात की चौथी नापास आहे, पण कसं काय म्हटणार पाहिजे घागरीला तुम्हाला दिलं नाही मराठ्याला आरक्षण उच्च शिकावं ना बाबा, दिलं का नाही? राजाला बी पुढच्या झटक्यात देणारच, आणि त्याने नाही दिलं त्यांचं पाळलेच म्हणून समजायचं सगळे. याला मोकळं म्हणा सांग बरं, पाळायचं घरी सगळे बदलणार नाही. बघू मग 29 तारखेला या अंतर्वादीला सगळे बघू काय करायचं, ते पाडायचे उभा करायचे, आणि उभा केलं तर निवडून द्यावं लागतं बरं का. त्यांना आपल्याच गरीबाची 5-50 100. अरे आपल्या हक्काचं कोणी नाही रे तिथं मांडायला, तिथं छगन भुजबळ आहे ना. ते 15 दिवस झालं पुढे गेले बघू. अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे. इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला, त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. कोणत्या मतदारसंघात आमच्याकडे त्याला घेऊन छगन भुजबळला घेऊन नेता तिथं घेऊन जाईल, त्या मतदारसंघातला माणूस पाडाय. छगन भुजबळला घेऊन नेता प्रचाराला मी या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा. आता हे फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. तिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. देवेंद्र फडणवीस साहेब याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ते मतदारसंघ पाळला म्हणून समजायचं. मराठाचा वाटोळ करणाऱ्याला सुट्टी तसं असतो आपला. पहिल्यांदा जरी नुसतं म्हणलं होतो पाडा, मी आता पाडो म्हणलं, पाडा म्हणलं बरं का, तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडू. मला पुढे भेटलं मुसलमान म्हणायचे पाडो, एवढं म्हणलं पाडे ते पाडे. कारण मग आपलं तसंच असतं. मा हिंदी तर मला जमत नाही बरं का, मी शिकवतो हिंदी, कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. आता तुमचं काय चाललंय? लय अवघड आहे मामा, तुम्हाला नाही माहित. एकदा तरी पाडा पाडा म्हणलो, पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचं. बघू बरं कोणाची शक्ती किती आता ह्या बारीने. मराठ्यांना घेतल्यावर काय होतं
एकदा बघू सांग. मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो. मी कोणाचं काही घेत नाही. मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाचे पद घेत नाही. माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त झालं. माझ्या समाजासाठी आम्ही लढतो. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही. आम्ही तुमच्या दारात आलो नाही. आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय. समाज कामधंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झाले लगातार लढतोय. आम्ही तुम्हाला कधी काही बोललोच नाही, तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, त्यांना मराठी म्हणते, यांच्या नादाला लागलं ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला. शहाण्णव कशाला म्हणते? आम्हाला म्हणतो शहाण्णव भाषा शिकू नका. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे. जिथं अन्याय होईल तिथे भागून जायचं. याला क्षत्रिय मराठा शहाण्णव म्हणलं जातं. राजे महाराजे रस्त्यावरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी. त्याला शहाण्णव म्हणलं जातं. तो कोणता रे शहाण्णव आरक्षणाला विरोध करणारा? काय मार्ग आणले तुला त्याच्यात? बरं तुम्ही शहाण्णव एक तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाची घेताय या अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या 96 मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या फारवळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीतल्या मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या महिला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या आहेत. त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीये. रक्ताच्या फारवळ्यात तिंकणाऱ्या आमच्या अंतरवालीचे लोक यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्याला फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्या डॉक्टरला शिकता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घोटलेली गोळी कोणत्या तज्ञाला निघत नव्हतं. आज मी त्यातले 2 करोड लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा, तिथे असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही. त्या लेकरांचा जीव काय मिळत असेल? ज्यावेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागलात. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय
माझी जात मोठी झाली पाहिजे, जातीच्या लेकरा मोठे झाले पाहिजे. हे आम्ही आमच्या शहर नकोळात आणि तुमच्या शहर नकोळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो, तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. हे संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे. तुम्ही इथून कुठेतरी समाजाच्या बाजूला बोलावं आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो, जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवा नावाला राहू शकत नाही. यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची आवडत ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला पण मोठं तुम्ही मानता कशामुळे? ज्या पक्षाला आपण मोठे केलं, चारही सांगतो आणि इथून 4चे 6 झाले वाटतात. संख्या घटक असते पक्षाची वाढत हो, एकाचे 2. कोण कोणाला कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात, कोणाचेच कोणाला मिळालं नाही. त्यांच्यात असा पचका झालाय. पुढून काय वाजे तुम्ही मराठीचे कुठे असे, त्यामुळे मुंबईला जायचंच नको म्हणतो. ते म्हणतात मुंबईला चालत. व्यवहारीचं ठरलं तर अवघडच होईल. ऐकत माय आधी पण येतात त्या धोरणाला बघू. आपलं कसं काम आहे, संयमी म्हणून आंदोलन टिकलं आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली, कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची. तुमची शान कधीच जाऊ देणार नाही म्हणून सह्यामध्ये चाललंय आपलं. नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसतं बोर्डच माणसच नाही. जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशीच्या बाहेर जाऊनच देऊन आला म्हणलं असतं नाही. आपण संयमी, आपलं कसं आहे, आपला दम्माने असतं. एकदा मागा लागला ना मग तुमच्या बारशीच्या आमदाराला माहिती मी काय करतो, आमच्या बदनापूरच्या बी माहिती मी काय करतो. मराठा समाज हा ते पक्ष किती येतात माहिती, कितीकडे जातात त्यांच्या आता 3 आता तिकीट द्यायचं एकाला द्यावं लागेल ना. पाऊस लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजते, निवडून येण्यासाठी. आपण जातीसाठी भिजू. स्वार्थ कशासाठी, जात मोठी करण्यात. त्यांचा स्वार्थ कशासाठी, किती येतात रोजारे एकदा येणारच नाही काय म्हणजे तो. पावसात झोपीच नाही तर उन्हात झोप. आता मराठा काही घेऊन देत नसत कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3 त्यातले अर्धे देतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट धरून आमचं काय होईल. म्हणलं मला काय माहिती तो काय होईल. ते म्हणतात मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलाच निवडून आणतो, त्याला पाणी सुद्धा झाली. त्यांच्या वेळेस चुकलंय तिकीट वाटायच्या आधी आपलं साथ झालं. मग आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो हा, एकच द्या. हा एकच द्या. आपल्या एका गाडीत 8 उमेदवार आहे, एका गाडीत 8. फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे 2च नाहीत फक्त उमेदवार, नाही तर सगळ्या गाडीतले उमेदवार आहे. कारण माझ्याकडे एक जण आलता, तो म्हणला एवढे बार माझ्या देण मी पक्का निवडून येणार. म्हणलं आमचं 29 तारखेला ठरणार आहे, नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं, नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले.
ते म्हणले मग यापर्यंत घंटा आम्ही येऊ शकतो त्याच्याच गाडीत ते मला त्याच्या गाडीत आलतो मी बसून याचा अर्थ का त्याच्या मागं नाही मी म्हणजे बघा नमुने मराठी एक द्या एक. तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली, मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली, मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पावरवरती बनवायची असली तर उमेदवार एक देण्याच्या ताकदीनं निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2, 4, 5, 6 जण जर इच्छुक असतील, इच्छुक असावं नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असला पाहिजे, पण समाजात जर एक ठरेला त्याच्या बाजूने उभा राहिला पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार. इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी तो उभा राहिला, याचा अर्थ असा होतो तो जातीसाठी लढत नाही, तो स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला. कारण माया भोवतीशी दिलशी उमेदवार कोणी म्हणतो एवढे बार मी लई फिरलो माझ्या संग देण ठेव. आता तुमच्या सगळ्याच देण ठेवतात मग मी काय करू. मला ही भूमिका नाही आवडत. समजून घ्या ही गोरगरिबांची लाट आहे. या लाटीत मराठ्यांना वाटतं आपल्या लेकरांची आत मोठी होणार, धनगर बांधवांना वाटतंय गरिबांना आपली जात आणि आपले लेकर मोठी होते, दलित मुस्लिम बांधवांना वाटतं एवढी संधी गरिबांची लाट आली, 12 बलुतेदारांना वाटतंय मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा, काहीही होऊ शकतं. फक्त विचार ठेवा, एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा जर दिला तर न तुम्ही म्हणता झालं काय सुरू. 29ला ठरवायचं तुमच्या साक्षीने. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थिती दिसत नाही, फक्त लावालाव्या करण्याच्या मनस्थिती. माझ्या विरोधात इतकी उठिले, परदेशी एक झाला, त्याच्या आधी एक होता एक मावशी, तीच बोलत होती. ती म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालंय बरं का. मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदा सुटायला लागली. जातीचा संसार मोठा करणारे, जात मोठे करणारे लोक आता कमी राहिले. ती सांगतील त्या पद्धतीने त्यांनी कामं सुरू केली. माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान, सोलापूर नगरीतून तुम्हाला हात जोडून विनंती माझी, कारण मी हात कोणापुढे पसरत नाही, जोडत सुद्धा नाही. माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो. या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलंय, माझ्या विरोधात सुरू केलंय. त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडायसाठी. त्याचं ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका. मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू. तुम्हाला नाही काही मिळालं तर चालेल, पण गद्दारीचा शिक्का तुमच्या आयुष्यात तुम्हाला लागू देऊ नका. तुम्हाला मराठ्यांच्या नजराला नजर तुम्हाला मिळवायची. मराठ्यांच्या दारातून तुम्हाला जायचंय, मराठ्यांच्या हातानं आपल्याला एकमेकाला पाणी प्यायचंय. ही साथ आपल्याला सांभाळणारी एक पक्ष सांभाळणार नाही. याच भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केले. चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलंय. आता तरी शाळेला खूप दिवसानंतर समाज एकत्र आलाय. समाजाच्या विरोधात जाऊ, समाजाच्या लेकराच्या अन्नात औषध घालण्याचं काम नका करू. तुम्हाला काही नाही करता आलं तर करू नका, घरी झोपून राहा, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका. या समाजाचे तळतळ जाणार. हा मराठा समाज कष्ट करून लेकरं शिकवतोय. या मराठा समाजाने कधी पावसाचा वाऱ्याचा विचार नाही केला. गुडघ्याच्या चिखलात शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजानं.
एक रुपये जमा करून आपले लेकर शिकवले. मराठ्यांच्या आई बापाने स्वप्न बघितले माझं लेकरू अधिकारी होईल, माझी मुलगी अधिकारी होईल. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून शेवटची विनंती, या मायबाप मराठ्यांच्या कष्टाची जाण ठेवा. वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली पण लेकरं शिकवले. ऊस तोडलाय, या मराठा समाजाने हमाली केली. या मराठा समाजाने लेकरं शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा चालवला. ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय, ट्रॅक्टरवरती लोकांच्या ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला, पण मुलं शिकवले. आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वाचवीन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतो. आलेल्या पगारातून लेकरं शिकवतो. शहरातल्या मराठ्यांना काही घरदार राहिला नाहीये. भाड्याच्या खोलीत जाऊन आपली मुलगा आपली मुलगी शिकवायला लागला. मराठ्यांनी गावाकडचे घरे विकले, मुलाच्या शिक्षणाला फी भरली आणि त्या मुलाच्या आईबाप दोघंही शहरात राहून मोलमजुरी करायला लागलेत. लोकांचे भांडे घासायची वेळ त्यांच्यावरती आली. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाणा व्हावं. मी शेवट तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतो, माझ्या समाजाची तलवार वायाला जाऊ देऊ नका. तुम्हाला काही आमिष दाखवला असाल, तुम्हाला काही पद देऊन म्हणले असते, त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मराठ्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार नका करू. माझ्या मराठ्यांना आता अन्याय सहन होत नाहीये. एका टक्क्या हुकलेल्या लेकराचं रडणं तो बघत नाहीये. एका टक्क्या हुकलेल्या लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा. नकारे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ. माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळलंय आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळलंय ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांशी. तुम्ही आमचे रक्तमासाचे माझ्या मराठ्यांशी बेमान नका हो. या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले. त्या अभियानात सामील होऊन मोगम आंदोलन नका करू. मराठ्यांना आरक्षण 100% विषयून मिळते, फक्त तुम्ही दम धरा. मुंबई जाऊन तुम्हाला जाब विचारण्याची काही गरज नाही. तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काही गरज नाही. मराठ्यात दम आहे प्रत्येकाला जाब विचारण्याची. जर मराठ्यांनी ठरवलं त्यांना जाब विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून कचऱ्याला धरून यांना जाब विचारण्याची ताकद तुम्हाला. तुम्ही फक्त बाकीचे दमधारा बुळबुळ करू नका. तुम्ही मराठ्यांच्या असल्यामुळे तुम्हाला मराठी बोलणार, बुळबुळ करू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवावा लागणार आहे. कारण तुम्ही आमचे जरी असाल, तुम्हाला जर विनंती कळत नसली तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला उच्चार तुमच्यावर करावे लागणार आहे. त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून. ते सगळं येड्या दुनियाचं, सगळ्या दुनियाचं पागल टकोऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय. माहीत झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलं, तुम्हाला माहीत झालं का? नाही. मराठ्यात त्याचं काही माहित नसतं. मराठ्यात देणं घेणं नाही त्याचं, तिकडे काही होय. जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केला त्याला. घोटाळा कसा करतात
हे त्याला माहीत असतात. बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ. काल परवा दिवशी जी काही बोगस जाती आत घातल्या, आता 2-3 जाती घातल्या. या 2 दिवसात आपल्याला समिती, आयोग, आपल्याला लिखापडी, अभ्यास, वाचन, तर आरक्षण यांनी काल 2-3 जाती घातल्या. कोणाकोणामध्ये इमानदारी सांगा बरं. झोपा, नुसतं झोपा, काहीच माहित नाही तुम्हाला. माझ्या डोक्यात दगड घालता का? उभं वाटोळ केलं यांनी. 16% आरक्षण डोळ्यात गेलं आपलं. आताही मराठा आणि कुणबी एक असताना देत नाहीये. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मागास सिद्ध झाला, तरी 50% आता आरक्षण नाही दिलं. आत्ता तरी शांत बसा. नुसता पक्षाचा नेता जगवा तुम्ही, त्यालाच मोठं करा. स्वतःचे लेकरं मारून टाका, स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका. हे सगळं बोगस आरक्षण खाते. यांनी सगळ्या छोट्या टोळ्या जवळ केल्या. सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहे. बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ, टाका टाकणारा त्याच्याजवळ, चालता चालता रेल्वे रोखणारा त्याच्याजवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्याजवळच. म्हणजे पाकिट मारापासून, भुरट्यापासून, मोठ्या दरोड्यापर्यंत त्याजवळ. महाराष्ट्र सदन घोटाळा केला छगन भुजबळ, त्याच्याजवळ. 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ. म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे, आपण नाही भाऊ कोणाचं नाव घेऊ. आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो. कसल्याचं नाव नाही घेत आपण. ज्याची गिनतीच मराठ्याचा डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेत नाही. त्यांची वळवळ काय असते तर त्याला कळलेली आहे. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं म्हणून जरांगेच्या म्हणत नाही मी कवाच. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा ही कथा कळालेला आहे सगळ्यांना. बोगस आरक्षण खाणारे हे, आणि या बोगस समितीचा अध्यक्ष तो छगन भुजबळ, मोकादम टोळी मोकादम तो. आणि त्यांनी 50 गोळा केले तर ते मायाविरोधात बोलले. अरे तुम्ही एक मायबापावर एक विचार करा. अरे न्यायचं केलंय का इतकं मायाविरोधात बोलत तुटून पडले. बरं ते झालं तिसरी टोळी तयार केली की आता ढाकू नको नाही का देऊ दहीहंडी, ढाकू नको देऊ. एवढा दिसतो देऊ एवढाच. माय आता जवळ भाजल्याला माया गुडघ्याचं वाटीलाच लागतो कागाने. डोंगाला पॅन्ट फाडलेली, ठिगळ्या शिवलेली ती पॅन्ट आणि ती ढाकू नको देऊ काय तर म्हणला मला. आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं. आणि तुम्ही यांना मुंबईत डांबरेल भेटलं हे काय करतील तुमचे. मी म्हणतो एवढी चाळी करायची फडणवीस साहेबाला काही गरजच नाही. सगळ्यात सोपं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसते. पण आडवा चालला की मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचं. आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीतून, बस करा जरा आता. नेत्यांचं उदं करायचं बंद करा. 10 वर्षात मराठ्यांचे 90% पोरं तुम्हाला सुशिक्षित, बेकार आणि बिस्ती झालेले दिसतील. या पापाचे धडे तुम्ही बनवू नका. तुम्ही जर नेत्याचं आणि पक्षाचं उदं करत राहिला तर तुमच्या डोळ्यात असता तुमच्या पोराने आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघायला लागणार आहे. समजून घ्या माझे तळमळ आणि तळतळ. खोल जाऊन विचार करा. परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका. वाईट परिस्थिती मराठ्यांवरती येईल. मराठ्यांच्या पोरांचे आत्ताच हाल चालले. तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिलात तर आपल्या लेकरांचा वाटळ होईल. तुम्हाला फरक सांगतो. ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व द्यायला लागले, पक्षाला नाही. थोडे भानावर या मराठ्यांचे लोक.
तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व दिलं पाहिजे, पक्षाला आणि नेत्याला नाही. हा, यातून तुम्हाला आणखी एक सूट देतो. आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळून द्या, तुमच्या पोरांना आरक्षण मिळून द्या. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात करा, आमची काय हरकत नाही. पण त्यांच्यासारखं वागायला शिका, पर्याय नाही. मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही करणार. त्यांना काय करायचं करू दे. आता त्यांनी ठरवलंय मला घेरायचं, मला उघडं पाडायचं त्यांनी ठरवलं. चारही बाजूनं यांनी टोळ्या उभा केल्या, पण मी काय यांना हरत नाही. आणि तुम्हाला शब्द आहे, या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझं शब्द आहे. कारण तुम्ही एवढ्या ताकदीला जमलात की कोणकडं बघा नुसते मराठीचे. इकडच्या कडेला तर आपली नजरच पुरत नाही म्हणून केला आम्ही. इकडं तर काही दिसतच नाही, इकडं बिल्डिंग आहे. इतक्या ताकदीनं सोलापूरचा मराठा तिकडा इकडं फुलू. हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या असणाऱ्या रॅल्यातली एकही मराठा आता घरीत बसणार नाही. तुम्ही पुन्हा वातावरणानुसार तुम्ही पुन्हा सांगितलं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण भेद नाही. आणि सगळे करोडो मराठी तिथे सोलापूरला पश्चिम महाराष्ट्राला सिद्ध करून द्या. यापुढे खानदानी मराठा घरी बसत नाही. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, किती बिट्टोळे येऊन द्या बरोबर. मी बिट्टोळे मुकदाना दमाच्या बापाचा बाटू हो. याला झोपीतच त्याच्यावर सोडतच नाही मी. फक्त तुम्ही सातन आशीर्वाद असंच मागं ठेवा. तुम्ही जर असे पक्के राहिलात ना, यांना पाणी पाहिजेलच म्हणायचं नाही गटारातून. दुसरं तिसरं नाही. आणि मला काय व्हायचं नाही, मी खरं सांगतो, हे दाटून म्हणतात मला. आता तर ते प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणतात मला. ते म्हणले हो काय म्हणले देवेंद्र फडणवीसचा काय मान नाटक. हा, देवेंद्र फडणवीसचं माझं नकली भांडण असं ते म्हणले. आणि सोलापूरलाच म्हणलेत वाटतं. इथून ते फक्त नांदेडलाच गेले. इथून नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस येथे चालायचा दांडा. म्हणजे मी नेमकं आहेच कोणाचा माणूस, कोणालाच मिळाला ना. मी कोणाचा माणूस. यांना महाकोड उरगडूच शकत नाही, तो हे पडलेले असते. कारण मी कोणाचा आहे, फक्त मराठ्यांचा आहे. आणि माझा माणूस फक्त मराठा, कोणीच नाही. आणि मी कोणाला गिनीत नाही. आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा महाराष्ट्रात. तुम्हाला वेळ आहे की 10 मिनिटांची? 10 मिनिटं जास्त नाही. मला लय वेळ उभा राहत आहे. मला खाली उतरताना सुद्धा कमराला धरायला लागतं. मला सलाईन काढून आणले, त्याच्यामुळं मला तुम्ही दिसला की माझं दुखणं पळून जातं. मराठा दिसला की माझ्या शक्ती. यांनी मी कोणाचा यांना पुढं नाही शिकू शकत. मी मराठ्यांना जर मायबाप मानलं तर ही शक्ती इतकी भयानक की कोणालाच नाही रोखतात. आणि मराठ्यांना मी शब्द दिलेला आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मरणाच्या घटका मोजायची जरी मला वेळ आली तरी मी फक्त मराठा मराठा आणि मराठा आरक्षणच म्हणणार. मी तुटत नाही. नाही तर तुम्हाला सरळ सांगतो, असा महाराष्ट्रात माणूस नसत ज्याचे मुख्यमंत्र्यासंग संबंध आहे. म्हणलं ते पक्ष जातीकडून बोलत म्हणून. अरे सध्या इतकं बेकार आहे, एखाद्या आमदार जर खांद्यावर टाकला ना माणूस दुसरे मी तर बोलत नाही त्या टायमात आला. मायापाशी मुख्यमंत्री आला, 2 उपमुख्यमंत्री आले, 2 आहेत का 3? 2 उपमुख्यमंत्री आले, सगळं मंत्रिमंडळ आलं. एवढी सुद्धा नीट ढळ दिली नाही, इंचभर सुद्धा नीट ढळ नाही. कारण मला गरजच नाही यांची. मला गरज काय यांची? एका माझ्या गाडीत डिझेल टाकून देते का? मग गरज काय मला यायची? आणि टाकून दिलं तर मी त्या गाडीतच बसणार नाही. आणि मला गाडी हाय कुठं डिझेल टाकायला टाकी तो कुठं? मीच लोकांच्या गाडीत बसतो.
मायापाशी गाड्याचे नंबर लागले नंबर किती नशिबाने मग म्हणून महामालक हे महामालक कोणीच नाही 123 गाव आहेत गोदापट्ट्यात आणखी गाड्याचा नंबरच नाही आले बऱ्याच जणांची त्याच्याच भांडणं खेळत येते तेव्हा तोच आमच्या बसत तो आहे गाडीत आमच्यात बसून या चांगला मी म्हणलं नको बसू तो आहे गाडीत नको बसू मला जर तो आहे गाडीत बसीलच गाडी मोडते भेटेल मला बसील कारण मराठीत माणसं आधी ठरले जात गाडी सकट इतकले खड्डे पडत आहेत तिला आणि मग तिने एकदा गॅरेज नेऊन लागले ते म्हणतो पार्टच भेटत नाही म्हणलं होतं पार्टच भेटणार नव्हतं म्हणलं तुला म्हणलं होतं मी मला नको गाडी देऊ तेव्हा तू इथून पुढं नाही द्यायचो कारण ते गाडीत नीट नाही झाली ते येऊन काय करतो तू आता इथं गाड्याचाच नंबर लागा ना आणि हे तिच्या टक्कल कशात नाही आणि काय काय तर माझ्याकडे ते गाडी आणून घालते मी आधी वापरून बघत असतो ते डिझेल टाकलेलं आहे आणि मराठ्यांचा स्वाभिमान कधीच मी घाण ठेवणार नाही माझा सुद्धा नाही स्वाभिमान गहाण ठेवून जगणारे अवलाद माझी मी मोडन पण खरंच वागणार नाही पण मराठीची शक्ती वाढवल्याशिवाय मी हटत नाही मग यांनी मला उद्या गोळ्या घालू दे हसत मरण पण ओबीसीतून मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी देत नाही मग कोणी बी येऊ द्या आडवा कोणी पण येऊ मी याला सगळ्यांनीच केले फक्त तुम्ही हटू नका तुम्ही साथ सोडू नका यांचा बुक्काच करतो मी त्याची काळजीच करू नका तुम्ही फक्त सातत्य ठेवा सतत बाहेर यावं लागणार आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आव्हान करतो जर 29 तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आव्हान करतो जर 29ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा गोरगरीब इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस याचे दिवस आले की फुटेना फक्त उभा राहा मुस्लिम असन धनगर असन दलित असन 12 बलुतेदार असन लिंगायत समाज असन कोणताही समाज असू नये गोरगरिबांची लाट आली पायाखाली तुरवाची राजकीय नेते वेळ आली जर 29 तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचे तर गोरगरीब सगळे एका बाजूने उभा राहा तुमचे सगळ्यांचे कामं करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो काळजीच करू नका आणि मराठ्यांनाही सांगतो या सोलापूर नगरीतून सांगतो काय झालं रे आरक्षण भेटलं काय मागच्या कडीला गप्पा सावळी शिकरायले मराठ्यांनाही सांगतो एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी उभा राहा त्याचं कारण आज सांगतो फिरा करा जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून 100% मतदान करायचं छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका पण मतदान करा त्याने जर तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोलायचं माझ्याकडे त्याला फक्त महेश भाषा कळते मी आहे तुम्हाला तुम्ही काळजी करू नका मी कच घोडे लावून काम करून घेतो तुमचं त्याच्याकडून तुम्ही काळजीच करू नका फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा एक माणूस दिला की तोच आपला समजायचा आपलाच असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत ते कोणत्या तरी पक्षासाठी करता असं समजायचं त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही दुसरं काम यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं हे सोलापूर नगरीतूनच सांगायला जर 29ला ठरलं तर नाही ठरलं तर पाळायचं दोन्ही सोपच आहे आपल्यासाठी काही अडचण नाही मी या 15 दिवसात बघतो कसे समीकरण जुळते जुळलं तर ठीक नाही जुळलं तर पाडापाडीत दिले माझे पाडापाडीत कोणालाच झोप येत नाही त्या दोन्ही तिन्ही उमेदवाराला वाटतं कोण निवडून येईल बुवा आता ते उमेदवाराच्या एकामेकाला विचारतो तो कसं काय ते म्हणतो म्हणाले एका कोपऱ्यात बेकार येवा ते म्हणतो महा एखादा कोपरा कोणकडे गेला काय मग म्हणजे इतकी पाडापाडीत भजी डेंजर दुसरं काम करायचंय मराठ्यांनी 100% मतदान करायचं त्या दिवशी मतदानाच्या दिवशी नोकरदारांनी नोकरीला नाही जायचं काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही राजकारणी लोक एखाद्या महाराजाला नादी घेत
त्याला ट्रॅव्हल देते आणि आपलं 50-50 मतदान भरून बाहेर येते. आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही, त्यांना विचारायला असं वाटतं त्याला देव धर्म करून येऊ, कारण आपला भोळा समाज आहे. याच्या पाठीमागं काय डाव आहे आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या नाही लक्षात येत. त्यांना काय वाटतं देवदर्शनाला चालले, चला देव धर्म करून येऊ. ते आडाने बिचारे भोळे, त्यांना समजून सांगा आपलं सीट पडावं मराठीचं म्हणून त्याला मतदानाला बाहेर घेऊन चालले जत्राला. जायचं नाही. मतदान झाल्यावर 5 वर्ष देव धर्माचा मागे येऊच नका, हे पाळायचे. 5वा मुद्दा सांगतोय आपण आपले गाव चेक करा. बोगस मतदान सगळे बाहेर काढायचे, बोगस मतदानावर मध्ये ठेवायचं नाही. यांनी दुसऱ्या जिल्ह्यातली इकडे जोडली, इकडे जिल्ह्यातले तिकडे जोडली. बोगस मतदान ठेवायचं नाही. 100% मतदान मराठ्यांनी करायचं, कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे. आणि 6वं काम करायचं, जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे. जर एखाद्याने नाही ऐकलं, एखाद्याला लई कंड असतो पक्षाचा मराठ्याला, त्याच्या तिथं जावंच नाही बसा, त्याचा जावं उठूनच द्यायचा नाही सासरा फुटल्याशिवाय. हे जातीची शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं. यावेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही, त्यांचीच मोकळी मजा नाही झाली का आता. लोक आपल्या तिसऱ्याचीच निवडून आले. प्रचार नाही, काही नाही, सभेला लोकांनी 7वं काम करायचं, मराठ्यांनी कोणाच्या सभेला आणि प्रचाराला जायचं नाही. बंद मोकळे पडले पाहिजे, नुसते हलक्या वाजणारच दिसले पाहिजेत फक्त, दुसरे कोणीच नाही. 4-5 नेते जसं आत्ता केलं त्यांनी तसं नाही का, EWS आरक्षण दिलं, अरे ते सांगत राहील तुम्हाला. आहे का टाईम थोडा? तुम्ही म्हणता थोडा म्हणून याने भोगाच पडला हो. बघा EWS यांनी एक नवीन शेड्यूल आणलं, चंद्रकांत दादा. महामानव, आधी मानव नव्हते का जुने, ते हडप्पा संस्कृती नव्हती ती पहिली, हडप्पा चीनची. दादा म्हणले मुलीला मोफत शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोरी पण फीस घेतली. चंद्रकांत दादा. परत म्हणतो मला नाव घेतलं, मला तेरे नाम म्हणते. मी काय म्हणलं तुला तेरे नाम, मी काय म्हणू. बघा त्याने काय कार्यक्रम केला, पोरींना म्हणजे यांना कोणाच्या भावनेशी खेळावं याची सुद्धा अक्कल नाही. हे लेकरं शिक्षणासाठी तसायला लागले, मुलींना अशा वाढली. यांनी दुसरं काम केलं, 10% आरक्षण ECBCचं मराठ्यांची मागणी नाही तरीही मराठ्यावर लागलं, बळच दिलं. मराठ्यांची मागणी 10% आरक्षणाची, सोलापूरकर खरं सांगा. मग यांनी दिलं EWS रद्द सुद्धा यांनीच केलं. आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे EWS रद्द केलं. मी म्हणलं EWS रद्द करा, तुमच्याकडे डोके सडे का काय बधी झाला तुम्ही. त्याच्यासाठी मी सांगत असतो संध्याकाळी ताक पे जाऊ नका, दुपारात पेत जा. तुम्ही दुपारात जे प्यायचं ते संध्याकाळी पेताय, संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारात पेताय. त्याने तुम्हाला मेट लागणार कशात पाणी टाकावं. आता दुसरं पेय गेलंच नाही तुमच्याकडे, तेवढंच मी काय करतो तुम्हाला मिळत लागणार. तुम्ही आता धुंदी EWS रद्द केलं, तुम्ही सांगताय आम्हाला मराठ्यांच्या पोराचा वाटोळा केला. तुम्हाला काय होतंय, तुम्ही मंत्री व्हाल, आमदार व्हाल, इथं काळज जळायला लागलेत आमचे, राखरागुळ व्हायला लागले आमच्या कुटुंबाचे. तुम्हाला काय होतंय, EWS तुम्ही रद्द केलं, EWS मधले सगळे पोरांचे अर्ज तुम्ही बाद केले, पोरांचे ग्राउंड झाले, पोरं बाहेर पडले, पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले, पोरं बाहेर पडली. ECBCचा ऑप्शन तुम्ही ओपन केला नाही, त्याला व्हॅलिडिटीची अर्थ नाही. तुम्ही कोणते प्रमाणपत्र दिले, त्याला 6 महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅलिडिटीला. 4 भागांनी तुम्ही मराठ्यांचा वाटोळा करायला लागला आणि पुन्हा म्हणता मराठ्यांच्या विरोधात.
वातावरण कसं फिरेल याचं कारण हे. या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती, EWS, ECBC आणि कुंडीमध्ये ओबीसीचे तिन्ही ऑप्शन खुले ठेवा. तिन्हीपैकी कोणतं ऑप्शन घेतील पोरं त्यांचं भविष्य घडवतील. ज्या पोरांना EWS मधून फॉर्म भरले त्यांचे अर्ज रिजेक्ट करू नका. कुणबीच्या प्रमाणपत्र सुद्धा व्हॅलिडिटी द्या. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातले आदेश द्या. कुणबी नोंदी शोधायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करा आणि ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांना तातडीने व्हॅलिडिटी सुद्धा द्या. याचे आदेश पारित करा. पैसे देऊ नका, ती चूक तुमची. त्याच्या फोबाडीत हाना पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचे. पैसे देणं चूक ही तुमची, त्याची नाही. आपले काम जबाबदारीने करा. आणि शेवटचं महत्वाचं काम सांगतो, ज्यांची नोंद सापडली त्या नोंद सापडलेल्या बांधवाला त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांना त्याला म्हणा अर्ज करायचे सांगा. त्याची नोंद निघाली ती एकटंच खिशात नोंद घेऊन बसले. बाकीच्यांना सांगा तुमचे अर्ज करून नोंदी काढा. कारण त्या धाराशिवला 15,000 का काय नोंदी सापडल्यात, 5,000 का 15,000 काहीतरी, 5,000 सापडल्यात. किती सापडल्यात? 15,000. 13,000 सापडल्यात आणि प्रमाणपत्र 20,000 का काय निघेले. याचा अर्थ असा होतो आपण अर्ज केले नसावे किंवा नोंद मिळाली त्यांनी जास्त सांगितलं नाही सगळ्याला. इथून पुढे टंगड्या वडायचे कामं बंद करा. सगळ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे, ह्या कामाला लागा. आणि शेवटची विनंती, उमेदवार लढायचे का पाडायचे हे 29 ऑगस्टला आपण ठरवू. सोलापूर जिल्ह्यातल्या गावागावातले माणसं आंतरवालीत यायचे. एक दिवस कामं बंद, पण आंतरवालीकडे सगळ्यांनी यायचे. काय कशाला? बरोबर बोलतो मी सांगतो त्यांना आज संध्याकाळी. पुन्हा जाता जाता तुम्हाला एक विनंती, मायबाप इज्जत फुटून देऊ नका. यांनी आपल्याला घेरायचं ठरवलंय, आपली जात आणि आपले मुलं संपायचे ठरवलेत. मुलापेक्षा जातीपेक्षा मोठं कोणालाच म्हणू नका. पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला अजिबात नाही. कारण जो पक्ष आणि जो नेता आपण मोठा केलाय तो जर आपल्या जातीच्या विरोधात बोलणार असला तर त्या पक्षाचं सुद्धा काम करू नका. कारण ह्या अवलादी आपले नाहीत असं समजा. आपले जात आणि आपले लेकरं मोठ्या करण्यासाठी आपण सगळ्यांनी काही गडबड करू नका. धन्यवाद. जय श्री Thank you.